एकेकाळी शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता प्रश्न उभा राहिलाय तो राहिलेली शिवसेना वाचवण्याचा। राज्यामध्ये महायुतीचं सरकार भक्कम असलं तरी ठाकरेंच्या डोक्यावर ऑपरेशन टायगरचं संकट कायम आहे। दररोज एक नेता जय महाराष्ट्र करत असल्यानं ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। गळती रोखण्यासाठी त्यांनी आता मिशन सेव्ह द टायगर लॉन्च केलंय। पाहूया याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंचा एक मोहरा दररोज गळतो, किल्ल्याचा एक चिरा निखळत चाललाय आणि जे मावळे उरले ते सुद्धा नाराज आहे। मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही, अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली। हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय। मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आलं अशातला भाग नाही, हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे। हा दोष मी माझ्याकडे घेतला, हा पहिला खुलासा। ठाकरेंच्या सेनेला आणखी खिंडार पाडण्यासाठी शिंदेंनी सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरचा बोलबाला आहे। त्यातच दिल्लीतल्या खासदारांच्या डिनर डिप्लोमसीमुळे ठाकरेंचं टेन्शन आणखी वाढलंय। आता एवढी सगळी पडझड झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना खडबडून जागी झाली आहे। ऑपरेशन टायगर मोडीत काढण्यासाठी ठाकरेंनी मिशन सेव्ह द टायगर लॉन्च केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेची दर आठवड्याला मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार आहे। त्यात पक्षातल्या डॅमेज कंट्रोलसाठी 14 महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनांचा आढावा घेतील। ठाकरेंचे महत्त्वाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत। शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत। राज्यातल्या नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। संघटनेत विश्वास संपादन करून समन्वय राखत संघटना मजबूत करण्यावर भर देणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच संघटनात्मक बदल अपेक्षित आहे। पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू या पक्षातल्या 14 महत्त्वाच्या नेत्यांना मिशन सेव्ह द टायगरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका आता शिंदेंच्या नेत्यांनी केली आहे। ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्यांना करता आलं नाही। आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे, कारण एवढी मेजॉरिटी आत्ता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही। ते आमच्याबरोबर येतील, जे नाही येणार ते नाही येणार, ते त्यांच्याबरोबर राहतील। आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही। लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंकडे थोडंफार इन्कमिंग होत होतं, पण विधानसभेच्या निकालानंतर पक्षाला लागलेली गळती रोखणं ठाकरेंच्या हाताबाहेर गेलंय। त्यामुळे आता राज्यातला विभागनीय विचार केला तर हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच बडे नेते ठाकरेंसोबत राहिले आहेत। मुंबई परिसरात संजय राऊत, सुनील राऊत, अजय चौधरी, अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, कोकणात भास्कर जाधव, वैभव नाईक, मराठवाड्यात चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, विदर्भात नितीन देशमुख, उत्तर महाराष्ट्रात अद्वै हिरे तर पश्चिम महाराष्ट्रात दिलीप सोपल हे काही ठळक चेहरे अजूनही ठाकरेंसोबत आहेत। यातही अजून काही नेते ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा रंगते आहे। विधानसभेनंतर आता मुंबईसह अनेक महापालिकेची अग्निपरीक्षा ठाकरेंना द्यावी लागणार आहे। उरली सेना शाबूत ठेवून पक्षाचा पुन्हा विस्तार करण्याचं कठीण आव्हान ठाकरेंसमोर आहे। गेले ते कावळे, राहिले ते मावळे, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या अशा गर्जनांना मुरड घालत मावळ्यांना सांभाळण्याची कसरत ठाकरेंना करावी लागणार आहे। तर ठाकरेंचा सेव्ह द टायगर प्रोजेक्ट किती यशस्वी होतो ते पाहावं लागेल। वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।